आपण भूम तालुक्यातील ईट येथे आहोत आणि या ठिकाणी एक नाही दोन नाही तर तब्बल 45 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। खरं तर ऐन दसऱ्याचा सण 4 दिवसांवर आलाय तर दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आणि याच सगळ्या कालावधीत जे आहे ते पांढरेवाडी येथील 45 कुटुंबांचं स्थलांतर ईट येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलंय। आणि खरं तर ही सगळी मंडळी जी तुम्ही बघताय ना, ही सगळी स्थलांतरित करण्यात आलेली मंडळी आहे, कारण नदी क्षेत्राचं जे मांजरा नदीचं पाणी आहे त्यांच्या घरात शिरलंय, घराचं नुकसान झालंय आणि यांचा जीव वाचावा किंवा यांना कोणताही धोका होऊ नये म्हणून सरकारकडून यांचं स्थलांतर करण्यात आलंय। काय सांगाल, तुम्ही इथं राहताय, घरदार तिकडे, धान्य तिकडे, घर तिकडे राहिलं, काय काय वाटतं? कारण आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे आमचा पूर्ण परपंच। आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे, शासनाने करावी ही आमची मागणी। आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाहीत। आमचं काय मागणी करणार आहे? कारण आम्हाला मांजरा नदीचा धोका आहे आणि त्याच्यावरी संगमेश्वर प्रकल्प आहे, त्याचा धोका असल्यामुळं आमच्या गाव वाहून जाण्याची, गावात आता सध्या पाणी आहे। जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन आमचं करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। नक्कीच बघितलं तर काही लहान मुलं देखील आहेत। मला सांग, तू कितवीला आहे शाळेत? चौथीला। कुठे शाळेत? पांढरेवाडीला। किती दिवस झाले शाळेत गेले नाही? 15 दिवस झालं। का नाही जात आलं शाळेत? पाणी होतं। तुमच्या घरात आलं तर पाणी? हा। मग काय झालं पाणी आल्यावर? सगळं वाहून गेलं। तुझं दप्तर? हा। वाहून गेलं? अभ्यास सगळा बुडाला? हा। सगळे काय सांगशील पाडे बिडे सगळे विसरले। सरकारला काय सांगशील? लवकरात लवकर निर्णय घ्या। काय निर्णय घ्यायला पाहिजे? तुम्हाला घर द्यायला पाहिजे? प्रमोशन। काय सांगशील, कितीला आहेस? चौथी। काय झालं तुमच्या तिकडं? पुराचं पाणी आलं घरात? हा। खरं तर आपण बघू शकतो, हे जे महिला आहेत, ही सगळी जी मंडळी आहेत ना, ती पुराचं पाणी घरात आलं। खरं तर यांचं सगळ्यांचं स्थलांतर करण्यात आलंय। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? लहान मूल तुमच्या मांडीवरती, आज तुम्ही एका जिल्हा परिषद शाळेत राहिलात, काय परिस्थिती केली या दृष्टीने? सगळी पाणी खूप वाढल्यामुळं आम्हाला पाण्याचा आवाज आणि लेकरांना पण झोप नाही येत आणि आम्हाला पण झोप येत नाही। सारखं वाटतं बाहेर जाऊन बघावं आणि त्याच्यामुळे आम्ही लेकरांचा आमचा जीव वाचवण्यासाठी इथे आलो। पुनर्वसन पाहिजे, पुनर्वसन पाहिजे, पुनर्वसन पाहिजे। कुठं पाहिजे पुनर्वसन? इट। काय काय सांगाल तुम्ही? आता इथं आलाय, शाळेमध्ये राहताय, काय? आमच्या घरात जवळजवळ गुडघे इतकं पाणी, सगळं अन्नधान्य भिजलेलं आहे। अंगाच्या कपड्यावर इकडे आलेलो आहेत आम्ही इथला। सरकारला एवढीच माझी मागणी आहे की पुनर्वसन व्हावं। हो। आता तिकडे जनावर ढोर कोटा तर वाहूनच गेलेला आहे, जनावर पण दुसऱ्याचे कोटे आणून बांधलेले आहेत। मग आता जनावरांना चारा कसा करायचा? चारा आता सध्या कसं न्यायचं, कुठं न्यायचं? आता सध्या इटलाच आणायचे तर चारा पण जे आता बाहेरच घेतलेला आहे सध्या खाली। हो। काय विदारक परिस्थिती आहे सगळी? विदारक म्हणजे सध्या काही राहिलेलंच नाही, घरातल्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत। हो। आपण बघू शकतो की अंगावरच्या कपड्यांशी ही सगळी मंडळी घर सोडून बाहेर आलेली आहे। अतिशय विदारक परिस्थिती आहे, घरात पाणी आहे, घरातलं अन्नधान्य भिजलंय, घरातल्या वस्तू भिजलेल्या, घरात पाणी आलंय। काय सगळी परिस्थिती आहे? सगळं अन्नधान्य भिजलंय, घरात पाणी शिरलंय। त्यामुळं आता अन्नधान्य तर राहिलं, सरकारकडे ही मागणी की दररोज घर चालवायला 2-5 रुपये लागतील, ती तर शासनाने मदत करावीच। त्याचबरोबर जी आमची मागणी असणारी फायनल ती म्हणजे अशी की शासनाने आम्हाला पुनर्वसन करून द्यावं। शासनाने आमच्या गावाचं पुनर्वसन असं करावं, कायमस्वरूपी असणारं स्थलांतरित करून पुनर्वसन करून द्यावं। मांजराच्या नदीला जो असणारा मध्यम प्रकल्प आहे संगमेश्वर, त्याच्या पाण्यामुळं भयभीत झालेले लोक आणखीन असणारी दरवर्षीच 2016 ते 2025 आतापर्यंत सतत 7-8 वर्षापासून ही जी परिस्थिती ती काही अजून बदललेली नाही। आणि शासन प्रशासनाच्या द्वारात आम्ही आणखीन म्हणजे आमचे काही प्रस्ताव पडून आहेत मागचे 2016चे, शासनाने काही दखल घेतलेली नाही। तरी शासनाला या माध्यमातून मी या ठिकाणी कळवू इच्छितो की शासनाने लवकरात लवकर जर हा मुद्दा मार्गी नाही लावला तर आमच्या महिलांनी असा निर्णय घेतला आहे की ही जी जिल्हा परिषद शाळा इटची ती आम्ही कायमची सोडणार नाही, जोपर्यंत शासन याच्यावर नक्की तोडगा काढत नाही
तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. त्याचप्रमाणे आमचं जे गाव आहे अतिशय दुर्गम भागात असल्यामुळं त्या ठिकाणी जे काही शासनाचे असणारे जे काही म्हणजे जिथं जावं लागते, कुठं दवाखाना असेल, शाळा असेल, त्या ठिकाणी लवकर जाता येत नसल्यामुळं, दुर्गम भागात असल्यामुळं तो एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं आम्हाला होता होईल तेवढं तिथून स्थलांतरित असणाऱ्या प्रशासनाने करावं, ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी शासनाला कळवतो. नाही, पण आता दिवाळी, दसरा तोंडावरती आहे, दिवाळी तोंडावरती आहे, काय राहिलंय? सणासुदीचे दिवस काय आहेत राहिलंय सध्या. साहेब? घर सोडून बाहेर काय आला. राहिलंय साहेब? आता सण कसं काय आम्ही करणार? काहीच शिल्लक राहिलं नाही शेतकऱ्यांना. कुणाचे कांदे वाहून गेलेत, काही जनावरं गेलेत. आज सध्या परिस्थितीचा जर विचार केला तर आमचे जवळजवळ आता म्हणजे मागचा शनिवार, आमचा शनिवारी हप्त्याचा बाजार असतो, इथं बसलेल्या महिला त्यांना विचारा, एकाची ही चुलत पेटली नाहीच, पण त्याच्या खिशात जी 2-5 रुपये होती ती गेलेत. कशामुळं? तर घरात जी कपडे होते, जे काही पैसे होते, कोणाचे भिजले असतील, काय अनेक कारण आहेत. त्यामुळे त्यांना बाजार आणता आला नाही. किती दिवस झालं तुमची चूल पेटली नाही? जवळजवळ आठवडा झाला, म्हणजे सोमवार ते आज कोणता वार आहे, आजपर्यंत चूल पेटलेली नाही. आणि त्यामुळं असे हाल चाललेत. तर आम्हाला प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती तोडगा कायमचा जोपर्यंत काढावा. पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत तुमचा निर्णय की इथून आम्ही हलणार नाहीत. एक प्रकारचं या माध्यमातून मी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कळवू इच्छितो की आमचं हे थोडक्यात आंदोलनच समजावं आणि आमच्या महिला आता हलणारच नाहीत असा निश्चय झालेला आहे. आमची जी पुरुष मंडळी त्यांनी मगाशी खडसावून सांगितलेलं आहे की जोपर्यंत शासन निर्णय कायमचा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पाहिजे तुम्हाला आम्हाला स्थलांतर शासनाने कुठं देतील तिथं साधारण 3-4-5 किलोमीटरच्या अंदाजात जिथं शासकीय जागा उपलब्ध असेल किंवा शासनाने नवीन जागा खरेदी करून का होईना, पण आमच्या गावाचं पुनर्वसन करावं अशी आमची कळकळीची शासनाला पुन्हा एकदा विनंती सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी करतो. त्याचं कारण आहे की संगमेश्वरच्या प्रकल्पामुळे. हो, त्याचं मेन कारणच ते की संगमेश्वर प्रकल्प झाल्यानंतर 2016 ते 2025 या काळामध्ये 8-8.5 वर्षाच्या काळामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आणि त्यामुळं स्थलांतर करणं हे काळाची गरजच. आज जर पाहिलं तर छोटी छोटी मुलं आहेत. आमची एक अशी वस्ती ती गायकवाड, त्या वस्तीवरून अगदी 700 मीटरवर असणारी पांढरेवाडी, तर तिथं त्या लहान लहान पोरांना इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत असणारी पांढरेवाडीची जिल्हा परिषद शाळा तिथपर्यंत येता येत नाही. त्यांना किमान 11 ते 12 किलोमीटर अंतर ओलांडून त्या पांढरेवाडीत मध्ये जावं लागतंय आणि जवळजवळ आता 15-16 दिवस झालं ती मुलं शाळेत नाहीत. त्याच्यानंतर जी 7वी 8वी 5वीच्या पुढचे जी असणारी मुलं आहेत ती सुद्धा वस्तीवरून आमच्या न्यू हायस्कूलची जी शाळा, जिल्हा परिषदची असणारी जी शाळा इटमधली, तिथं जी येणारी मुलं आहेत 12वी पर्यंतची, त्यांना काही गाड्याची सोय केलेली समजा शाळेने किंवा जिल्हा परिषदेने, तर त्या गाडीमध्ये त्या पुरातून गावामध्ये येता येत नसल्यामुळं कमीत कमी त्यांची सुद्धा जवळजवळ 16 ते 17 दिवसापासून शाळा बुडती. नक्कीच आपण जर बघितलं तर या पांढरेवाडीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून चूल पेटलेली नाही, लेकरांची शाळा बुडलेली आहे. खरं तर या गावाच्या वरच्या बाजूला संगमेश्वर प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या पाण्याचा धोका या गावाला वाटतो आणि मांजरा नदीचं जे पाणी आहे ते मानवी वस्तीत शिरतं. त्यामुळं आमच्या गावाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं, अन्यथा आम्ही जिल्हा परिषदेची शाळा सोडणार नाही अशी भूमिका या पांढरेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, ईट, धाराशिव.